मुंबईच्या आझाद मैदानात गेल्या 2 दिवसांपासून एक दिव्यांग मुलगी आणि तिची आई उपोषणावर बसले आहेत. मुलीच्या नावावर असलेली हक्काची मालमत्ता काही व्यक्तींनी हडप केल्याचा आरोप त्यांनी केलाय. न्याय मिळावा आणि संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी त्या उपोषण करतायत. संकेल अनिल डोंगरे आणि चारुशिला संजय डोंगरे यांनी मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच वांशिका उर्फ मानवता डोंगरे यांच्या वडिलांच्या निधनानंतर तिच्या हक्कांचे संरक्षण झाले नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. वांशिका दिव्यांग असल्याने तिला तातडीने संरक्षण द्यावे आणि शासकीय समिती स्थापन करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पासून या ठिकाणी कुमारी वंशिका उर्फ मानवता या नागपूरच्या मुलीचा येथे उपोषण सुरू आहे. ही गतिमंद दिव्यांग मुलगी असून हिच्यावरती अनेक वर्षापासून मानसिक आणि आर्थिक छळ हे सातत्याने होत आहे. या ठिकाणी माननीय अनिता कोलते मॅडम या आणि मानवता हे उपोषणाला बसलेले आहे. आमची माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की मानवताचा जन्म हा 2000 साली झाला होता आणि 2003 ला तिचे वडील हे मृत्युमुखी झालेत. काही आजारपणामुळे तिच्या वडिलांचं छत्र हे हरवलं आणि तेव्हापासून तिची आई म्हणजे वनिताताई डोंगरे ह्या तिचं पालनपोषण करत आहात. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मानवता ही स्वर्गीय माजी आमदार सुखदेवरावजी डोंगरे म्हणजे हे तिरोडा जिल्हा गोंदिया येथील मतदारसंघाचे आमदार होते आणि यांनी 10 वर्ष आमदारकी उपभोगली आणि आमदाराच्याच नातीला आज आझाद मैदानवरती आपल्या न्यायासाठी यावं लागलं. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि यासाठी आम्ही तिला तिचे हक्क हे मिळण्यासाठी, कारण तिच्या वडिलांची जी काही प्रॉपर्टी होती आणि तिचा जो हक्क आहे, एकुलती एक मानवता ही रविकांतजी डोंगरे यांची मुलगी होती आणि रविकांतजी डोंगरे यांचा 2003 ला मृत्यू झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत मानवताला कुठल्याही प्रकारचं सहकार्य त्यांच्या परिवाराकडून मिळालं नाही आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या संपूर्ण म्हणजे सुखदेवरावजी डोंगरे माजी आमदार यांच्या 4 मुलं आणि 4 मुलांपैकी एकाच नातवाने संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या मोठ्या आईला सोबत घेऊन ही हडप केलेली आहे. या ठिकाणी मी काही सातबारे दाखवू इच्छितो की महाराष्ट्र शासनाला सर्व जमीन महाराष्ट्र शासनाने अक्वायर केली होती. गोसीखुर्द प्रकल्पासाठी काही राष्ट्रीय महामार्गासाठी अक्वायर केली होती. त्या जमिनीचा सुद्धा मोबदला वारस हक्काने या वंशिकाला मिळालेला नाही आहे.